आणि आज मी बनवणार आहे एक रव्याचा असं वेगळा आयटम. हा आयटम मी यूट्यूबला बघितलेला, खूप व्हायरल असा झालेला आहे, तर मी ट्राय करते. तर बघू शकता मी इकडे अर्धा घंटा आधी रवा आणि दही हे भिजवून ठेवलेलं. आणि आत्ता जेव्हा मी काढलं तेव्हा थोडंसं मीठ टाकलं. मीठ आधी घालायचं नाही, नंतर घालायचं. अर्धा तास आधी भिजून द्यायचं. त्यासाठी मी इकडे अर्धा गाजर घेतला आहे, अर्धी शिमला मिरची आहे आणि अर्धा थोडासा तुकडा अद्रक आहे. आता आपण स्टार्ट करू. आता मी हे मिक्सरच्या भांड्यात काढून याला जरा एक घसरा मारून घेणार आहे. बघू शकता मी असं मस्त बारीक याची पेस्ट करून घेतली आहे. आता मी हे काढून घेते. आता मी यात थोडंसं हे घालणार आहे. थोडं गाजर घालते, थोडीशी शिमला मिरची, थोडंसं अद्रक. त्याला मस्त आपण मिक्स करू. आता मस्त असं आपलं व्यवस्थित रेडी झालं आहे. आणि आता मी तडका करून घेणार आहे. तडक्यासाठी मी इकडे थोडासा कांदा घेतला आहे, थोडंसं डाळ घेतली आहे, सफेद उडदाची डाळ, एक लाल मिरची, थोडंसं जिरे आणि राई घेतली आहे. आता मी तडका करते. पण मस्त अशी डाळ घालून घेतली. आता बघू, डाळीला चांगला असा तडका घेऊन घ्यायचा. यातच आपल्याला लाल मिर्च पण घालायची. आता इकडे कांदा चिरून घेतला होता आपण. एक मिनिट, आधी मी राई जिऱ्याचा तडका देते आणि मग कांदा घालते. थोडं सगळं घालायचं आपलं जिरे. आता आपण यातच कांदा घालू. मस्त असं शिजवून घ्यायचं कांद्याला पण. बस नाही. कांदा थोडा लाल होऊन जायचा आपल्याला. कांदा अजून बघू शकता लाल नाही झालं व्यवस्थित. स्लोवरतीच करायचं, फास्टवरती एकदम केलं तर ते जळून जाईल. बघू शकता मस्त असा आपला तडका झालेला आहे. आता यातच मी हिंग घालून घेते. हिंग लास्टलाच घालायचं आहे, नाही तर मग तो हिंग पूर्ण जळून जातो. आता हा तडका मी यात घालते. आता यात आपण थोडंसं चिमूटभर बेकिंग सोडा टाकलेला आहे मी. आता आपण याला परत एक जीव मस्त असं करून घेऊ. खूप छान असं हे रव्याचं आयटम होतं, तुम्ही करून बघा. आता आपण बघू शकता छान असं मस्त. जास्त पसरवायचं नाही, थोडंसं जाडसरच ठेवायचं आपण. आता यावर आपण झाकण ठेवू. एकदा पलटी मारून घेऊ. आता आपण पलटी मारून घेऊ. खूप छान असे हे रव्याचे उत्तप्पे होतात. नाश्त्यासाठी पण खूप, मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकतात. आणि जे डाएटवरती आहे ना त्यांच्यासाठी खूप छान आहे हा पदार्थ. त्याच्यात तेल वगैरे जास्त, मीठ वगैरे, मिरची मसाला काहीच नाही आहे. डाएटसाठी तुम्ही खाऊ शकता. खूप छान अशी सिंपल साधी रेसिपी आहे. आणि आता 100 दिवस आपल्याला मस्त असे नाश्त्याचेच करायचे आहे. तर तुम्हाला जी माझी रेसिपी आवडत असेल ना तर त्याला लाईक, फॉलो, कमेंट करून मला नक्कीच कळवत राहा. बघू शकता खूप छान असं आपला उत्तप्पा झालेला आहे.